मला बोलला तर मी 2 जणी आहे माझ्यासोबत. हे माझे जिगरी मित्र, सो सॉरी. हे माझे कॉलेजचे फ्रेंड, सो सॉरी. ही माझी भाऊबंदकी आहे. दिलवाला मग काले हुए तो क्या हुए दिल वाले. हाय गाइस. नमस्कार मित्रांनो, तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, मी जात आहे सप्तशृंगी माताच्या दर्शनासाठी. तिथं ब्रह्मबडला पण आहे मित्रांनो, तो बी बघेल आणि माताचं दर्शन बी करेल. तर मित्रांनो, मी एकट्याने जात आहे. माझ्यासोबत आहे अजून 2 जण. तर 2 जणांचं इंट्रोडक्शन मित्रांनो तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो. तर चला मग. तुम्हाला बोलला तर मी 2 जणी आहे माझ्यासोबत. हे माझे जिगरी मित्र, सो सॉरी. हे माझे कॉलेजचे फ्रेंड, सो सॉरी. ही माझी भाऊबंदकी आहे. भाऊबंदकीमध्ये यांचं माझं नातं असं आहे की मी यांचा काका आहे आणि हे दोन्ही माझे पोरं आहे. काले हुए तो क्या हुए दिल वाले. हाय गाइस. तुम्हारो काय फुल मुवमेंट ऑफ धर्रा. ब्युटिफुल नेचर. कुठे रे? एवढं दाण गंग पाणी हा. माणूस बघ ना किती काय तेरा चष्मा किधर है? मुन्ना तेरा चष्मा किधर है? तामराई तर बर्फी वाज सगळं माहिती राहतो. हो सावकर्या. तुम्ही 3 रोज दाण तेच सांगत मध्ये आता कॅन्सल कर दिन तर कॅन्सल फोटो दे रे पाणी ब्रह्मबडला खूप दूर आहे अजून. तर व्हिडिओमध्ये राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. कोण थांब थांब मजाक करा नाही ना. थांबा रे. मजाक फक्त रोड लावून करा पहिले सांगितलं. हो इकडे कुठं जाणार रे? अरे फोटो काढ ना आपली. फोटो काढायचं का? फूलों सी मलिका है. हा काय माणूस बिन बॅग घरी गेलं का. नाही करंट. हॅलो गाईज. चालू करणार मग केलं ना. हा चालेल. आम्ही जात आहोत माता राणीच्या दर्शनासाठी. आमच्या गावात एक मंदिर आहे. जास्त करून लोक तिथं जात नाही कारण वर बडल्यावर आहे. तर आपण आज जाणार आहोत आणि आमच्या सोबत आम्ही 3 जण. पहाडावर काय पडला रिअल नाही भरणार सारखं झालं ना. दोघं शब्द म्यूट काय राहिलं. चला. तर आमच्या सोबत आपले तुषार भाऊ, इकडे पाहून घ्या. तुषार भाऊ, तेजस भाऊ आपले युट्यूबर आहेत. हां आम्ही दोघं युट्यूबर आहोत. याचं काही माहीत नाही. तर आपण जात आहोत. व्हिडिओ विषय बनवणे व्हायरल. मग चालणार आहे व्हिडिओ चालू आहे. बाय. आमचा रस्ता बा एकदा. ये एक ऐसा जानवर है सिर्फ पहाड़ी इलाकों में पाया जाता है और इसे हम कच्चा भी खा सकते हैं. सही बात आहे. हा? पाणी बहीण मासा साधली. भाषा काही हा. तुझं चेटाल बारीक इंग्लिश बोलणार आहे. अंडर द वॉटर. करा पुरा गाराड रे. काय रे? अरे यार काय झालं तिकडून रस्ता जरा या तिकडून बरं आंघोळ पुणे पडणार ना पण फुले राई. हो आडे मग चालू बरं तुझ्या हा बरं आहे पावसात मग चांगलं जास्त आहे चांगलं आपलं करावं लागेल. पिल्ली आणि
डेंजर आहे रे. अरे अब रस्ता आहे काय रे ನಾನು ಒಲ್ಲ ಬಿಡ सर वल्ल तू वल्ला भी जाना चपला जे मन चप्पल दे वर वल्ले वल्ले ಒಲ್ಲಿ ಕರ್ಲಿದೆ ಯಾರು ಮನೆ ಅದ ಅಮ್ರೈ रस्ता पाणी वाचून झाले पुढे काढ म्हणजे बरमॅन पुढे काढले हे मंदिर बघा ते रे लावा अगरबत्ती म्हणून चक्के ऑर्डर मोडा रे हे बाबर मग बळला इथं जवळ आला आता वरती चढू आम्ही मित्रांनो हे बाबरम्मा बळला आहो राम राही काय सांग आडीन चढता येणार खाली जाऊन एक उतरायला लागलं तू थोडंसं पायाला लागलं उतरा ना असा तो जाय पडा खाली बिनता ना खाली मिळा रे ब्रेक बी मारता येईल चप्पल पायाचा घरा पुरा पाय ना काचकूच गुज जाऊन दा चढते का रे रे आता पोचण्यात आहे वर टेकडीवर कॅमेरा डायरेक्ट बल्लेवरती खुल्या ओके फायनली आम्ही आता ब्रह्मबळला पोचले आहोत सगळे काही बळ्ळाचा वरचा व्ह्यू आणि हे दोन माझे टीम आपल्या दोन माझे मित्रबंधू आता थोडा आम्ही जिराचा घोट घेऊ म्हणजे जिराची बॉटल आणलेली आहे ती पिऊ मित्रांनो एवढं वरती आले आम्ही तर व्हिडिओ लाईक नाही करता पुरा व्हिडिओ एन्जॉय करा तुम्हाला काय वाटलं ते कमेंट बॉक्स आहे नक्की लिहा आणि असंच प्रेम राहू द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज अजून आता आम्ही इथून जातो आहे सप्तशृंगी माता मंदिरावर हे तर मोठ्या इथून आम्ही जातो आता सप्तशृंगी माता मंदिरावर तो व्ह्यू दे इथून पण तर व्हिडिओमध्ये पूर्ण राजा पूर्ण व्हिडिओ बघ जा तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी आता छान छान कुठे रे हाय गाइस हम लोग यहाँ पर पहुँच चुके हैं आपल्याला त्या तिथं जायचं आहे तुम्हाला इथं दाखवतो मंदिर छोटंसं दिसेल इथं मंदिर आहे आपण तिथे जाणार आहोत आता आपला तुषार भाऊ हेलो गाइस ये बिंदा यूट्यूबला कौन देखा हम यहाँ जाने वाले हैं तो सामने हमारा मंदिर है दिख रहा है आपको दिखा दो हाँ काही नाही कुछ नाही सब कुछ चलता है पाहून घ्या तुम्ही आपल्याला तुम्हाला दाखवायचं आहे मागे ठेवा रे म्हणजे काही चावला खाली फेक दिसतो नाळे बिल्डिंग मग काय मोठा या तुम्ही पण या गरम आहे तुम्ही पण या
खरं दाबर आवाज दे कसा जाते मला प्रेशर नाही मी पुराणी पण आपा पोट मग काही नाही लंबा लागते म्हणून सर म्हणून जातात त्यावर नाही पहिले पाणी घोट पिली पाणी पिली तू बरोबर म्हटली ना तिनं कळू अरे गोड पाणी रस्ता जरी पचा पचा करत म्हणून गाव कोणी म्हणे का बॉटल नाही एक गोट पिलं रे नंतर डोजून दे कोणी म्हणे का आपण आठवणी गेलं या 2-4 एकदा उन्हा दिवशी त्या टाइमवर बोल नाही का तो 30 मार्क आले तो कसा आहे ते ट्रॅक्टर चालला ना ते ट्रॅक्टर बाप्पा मारा ना कोण ते लाल ट्रॅक्टर नगद दिखे ना कोण तो ना तो उदारवाला एक ते ट्रॅक्टर गेला ना त्या सूत्राले मारा दिकी राहता नाही बरं का म्हणा त्याला लाग्या हां तिला रे आता चेस बॉडी चेस एक गोट बॅग मग अरे मी झाड मग घेऊन रे खाली तुम्ही ना टाइमपास चढी लवकर चढकी चढा येणार आहे अवघड चढकी सांगू का चढा टाइमपास न करा तुम्ही थोडाफार फोटो बिटो काढले एकदम नॉर्मल 2-4 सेकंद व्हिडिओ काढा पुरा नाही काढा ना इथला 5 नगर अरे विचार दिले इमानदार त्याला बोललाय वेळात आम्ही झालो मला घडीकडे सांगतो थांबाड तोडता ताम तोडता थोडीशी राहू दे पुढे जास्त जास्त नाही काय अपत्य नाही पडी हॅलो गाईज दिस इज माय टीम मंदिर झालं मंदिर भारी पण आजवर बटात नसतं सर अशी भारी वाटत मंदिर ना लेकर म्हणजे शर्ट का नाही चिवरायनी म्हणजे म्हातारी माझे आता शेकायला मिळाले काढून घे मेहंदी नाही जे का मी झोपला म्हणून काढा मी हो म्हणे आटलं बी दिला त्यांनी थोडासा तेल दिला होतो त्यांनी आपला तो वाढ आणली जाते ना गार्डन फॉरेस्ट हा रे म्हणे तू कॅप्चर करे तिकडून रस्ता आहे बरं आपण इकडून ये रे रस्ता थोडा लांब आहे आपण पाय पाय जाण्याचा प्लॅन केलेला आहे कारण बाईक इथपर्यंत येत नाही रस्ता तुम्ही पाहू शकता तर आपण जाता जाता नेचर पाहूया नेचर कसं आहे काय आहे आम्हाला रस्ता माहित नाहीये तर मित्रांनो पाहू आम्ही आता रस्ता रस्ता. विसरलो आहोत तर पाहू आता. आमचा एक गडी रस्ता भेटू जो बिना रस्त्याचा आहे तो आम्हाला घेऊन चालला आम्ही तुषार पाटीलच्या भरोसे चालत आहोत तो बघ पुढं मैदा काढेल त्याच्यावर भरसे आम्ही जात आहे आता आमच्या पुढे हॅलो हे पण आम्हाला घाबरत आहे हे बसनी तेजस भाऊ कुठे गेले अरे कोणतरी रे हो तेजस भाऊ हा तुम्ही त्या बैलाजवळ जाता का तुमचा एक भारी घेऊ घेतो आमचे मित्र रस्ता विसरले तर पाहू किती टाइम लागतो आम्हाला मित्रांनो रस्ता आम्ही विसरले आहोत तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटू पडल्यावरती नाही तुम्हाला मी पूर्ण दाखवत चालेल ठीक आहे म्हणून कुठं कुठं आपण फसलेलो आहेत रे तर पाहू शकता फॉरेस्ट ठीक आहे डायरेक्ट जंगल टाईप रस्ता पकडलेला आमच्या म्हणे आहे रे भावाने. चाललंय वाढ जायचं जरा खाली पाहून चला रे जनावर म्हणलं नको रस्ता तिथे आणि तुम्ही कामाच्या करता भारी पण झाला परत ते रस्ता आहे बनवू मेन रोड आहे असा मातीना रस्ता आहे मेन रोडला विचार ऐ इकडे देख
बोला. हा फ्रंट कॅमेरा आहे बॅक. का? थोडं जंगल आहे नाही. बरं क्रॉस करे पुढे आम्ही पुढे रस्त्यानं मंदिर दिसला ना रस्ता काही समजेना आणि पण मंदिर दिसला ना. पायासारखी हो ना मग. समजा मला आता इकडे. हम्म? आता तुषार तुषार तो आता आहे ना. तर मित्रांनो तिथं व्हिडिओ बंद करण्याचं कारण एक होता. तिथं आम्हाला काहीतरी दिसलंय पण काय येते आम्हाला काही माहीत नाही. पण आमचे तुषार भाऊ आणि तेजस भाऊ खूप घाबरले होते. ते मॅप पाहत आहे रस्ता कुठे आहे ते पाहत आहे. चाकू पण आहे काय आलं तर सपोर्टसाठी. सपोर्टसाठी आणलेलं आहे भावांना चाकू आणलेला आहे. चाकू समजण्याचा एक काय रे चाकू समवतायत आमचे मित्र. तर मित्रांनो आपण एक वर टेकडीवर जात आहोत. वरून आपल्याला मंदिर दिसेल तिथून आपण पाहू रस्ता कुठे आहे. कारण या दोघांवर मला आता रत्तीचाही भरोसा नाही आहे. इथं नेटवर्क येत नाही आणि आपले भाऊ GPS लोकेशन ट्रॅक करत आहेत. लोकेशन पाहत आहे. उच्च टेकडीवर चालू आहे पण इथून काही मंदिर दिसत नाही. तर पाहू शकता इकडं नदी आहे मागं. आता दोघं येत आहे. कॉल करून विचारतायत रस्ता कुठं आहे. पण सामनेवाल्याला माहीत नाही आहे की आम्ही कुठं आहेत. प्रेम पुरा यायला म्हणून एवढं म्हणून. तर फायनली मित्रांनो आम्ही सेफ आहोत आता. कारण की साईडला लोक दिसत आहेत. आता काय आलं होतं काय माहिती त्याच्यामुळे चाकू काढावा लागला. पुढं चालतं आता तुषार आणि मनोज. थोड्या वेळात आम्ही पोचू लोकेशनला. आणि लोकेशन अजून सुद्धा माहिती नाही आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. आम्हाला लोकेशन भेटतं की नाही भेटलं तर आम्ही जाऊ तुम्हाला की आम्ही कुठं पोचले. फायनली मित्रांनो आम्ही इथं मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. तुषार तू बी कंटिन्यू करतो थोडा. कारण की आपले 3 जण करणं कॉम्बिनेशन व्हिडिओ होतं. नंतर बघ 3 जण करणं आपल्या. हे रे पडू. चला मित्रांनो आपण आता कंटिन्यू करूया पुढे आपला ब्लॉग. हे आपले मनोज हे सध्या आगाऊपणा करत आहे. त्यांना आपण कळवतो की प्रत्येक ठिकाणी बोट नाही करायचा. गाणमस्तीपणा हा प्रत्येकाला नडतो. त्यामुळे त्यांना मी मागे टाकला आहे. आता आम्ही लोकेशनकडे जातो आहे पण आम्हाला अजूनसुद्धा लोकेशन माहीत नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला अपडेट करत राहा. अपडेट येत राहता येऊ. आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या खाली करंट लोकेशन शेअर करू. वन टाइम बोला बरं का. वन टाइम म्हणजे एखादी म्हणा रिपीट. जय माता दी. जय माता दी. याला देवीचा जय जयकार करायला लावला. आणि अशाच मुलांना सोबत घेऊन जा जे आगाऊपणा करत नाही. नंतर आपल्यात हा एक इसकी भेस की टांगे चला आपण पुढच्या व्हिडिओला भेटू. मारून आम्ही चालत आहो फक्त. रस्ता आम्हाला काही माहीत नाही. वर चढून पाहू मंदिर दिसतात आहे की नाही. नाही दिसत हा चाकू आपण त्यांना शूटिंग करणारा मारून फेकू. हे माझ्या मागे पडलेले
पण रस्त्यात घेऊन आलेला आमचा तुषार भाऊ आमचंच नाव घेतोय. अरे दोघं थकलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मागे थांबले आहेत. तर आपण वर टेकडीत आलेलो आहे. तर काहीच मंदिर आपल्याला सापडलेलं आहे. ते माझ्या मागे पाहू शकता. आपल्याला तिथं जायचं आहे. पण माझे मित्र जे एकदम थकलेले आहे. तर 5 मिनटं आपण इथं आराम करू. आणि आपले तेजस भाऊ ते जास्त थकलेले आहे. तेजस भाऊ मंदिर सापडलेलं आहे, घाबरू नका. हो का, सापडलेलं आहे. आपल्याला काही चढायची गरज नाही आहे. सीधं लोकेशनवर जाऊ आपण. पण मला काही वाटत नाही की तेजस भाऊ आता चालेल थोडा. सध्या आपल्याला तो थकलेला आहे. मेन रोड सापडलेला आहे. आता फोनला बी टावर आलेला आहे. मेन रोड आपला मेन रोड. आता रोड बी सापडलेला आहे. आपल्या तुषार भावाला रोड सापडलेला आहे. जायच्या टायमाला पाहू त्याला याद आहे की नाही. तर माझ्या मागे तुम्ही येऊ पाहू शकतात. थोडा आराम करतो आम्ही इथं. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, विसरू नका. लाईक पण करा. आणि आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा. आणि देवी माताच्या दर्शनासाठी त्यांना ही लोकेशन दाखवा. आपलं छोटंसं मंदिर आहे, पण माता राणीच्या दर्शनासाठी खूप विजिट द्यायसारखं आहे. आपले भाऊ आजूपर्यंत लोकेशनच पाहत आहे. इथून गावाचं लोकेशन पाहत आहे ते. मग दिसेल ना हो. मग चला लवकरात लवकर. बॉल खाली काय म्हणजे काय खाल्लं क्रिकेटला बोल. आय एम अ बिग क्रिकेट लवर. जास्ती इंग्रजी बोलत आहे. पण काय बोलत आहे ते समजत नाही. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. हो. आणि इंग्रजी जर शिकायची असेल तर आपल्या तुषार भावाला भेटायचे. शहरात आपापल्या गावात क्लासेस तर लावून घ्यावी. आपण आता आता आपण पाहू शकता तिथं मंदिर आहे. आपण आता जात आहोत. मला आपले तेजस भाऊ काही तर बोलत आहे, त्यांचं ऐकून घ्या. तर मित्रांनो मंदिर पहा, ते मंदिर आहे. थोडं वेळ मंदिराजवळ पोचू आम्ही. लोकेशन भेटलं चांगलं. जीव थकला आहे पण चालतं व्हिडिओ तुमच्यासाठी. सोना बघ सर, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची सिटीचं नाव मेन्शन करा. आता तुम्हाला जातो मंदिराचं लोकेशन दिसतंय आता आम्हाला. तर हे पहा मित्रांनो मंदिराचं लोकेशन. थोड्या वेळ पोहोचू तिथं. उतरा 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 उतरा. आमच्या तुषार भावाने एक खूप छान रस्ता आम्हाला दाखवलेला आहे. हे पाहू शकता. या मार्गाला सगळं या मार्गाला या मागे. तर आमचे तुषार भाऊ पहिले आम्हाला खाली उतरवत आहे आणि मग वापस चढण्यासाठी सांगतायत. तिकडून आपल्याला सामने रस्ता आहे. हो 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 हो. बस आपले तेजस भाऊ इथं थकलेले.
चांगलं आपण ऊन आहे, पाणी पाऊस नव्हतं मी अर्धा महिन्यात जातो. पाणी पाऊस कोण चालतं नाही रे. ऐकू दे का चढ आले इकडून चालू चालतं पुढे असं उतर घातला तुम्ही आता चालेल येऊ नाते उतर नाही देरून ना. चालतं साडी चालणार नाही का चाल ना. वेगळी घ्या आपला वेगळी घ्या नंतर दोन तासाठी मग आम्ही चलो काय लास्ट शेवटचा पर्वत आहे आपला. आपण आता लोकेशनच्या खूपच जवळ आलेलो आहे. जवळजवळ आपण 10 ते 15 मिनटात मंदिराजवळ पोहोचू. आपलं मंदिर इथं समोरच आहे वरती. हे बघा हे दोघं यांची पूर्ण कॅपॅसिटी सरलेली आहे. त्यामुळे आता यांना लवकरात लवकर वरती घेऊन जाणे आणि वरती नाही रे. तिथून अजून वरती घेऊन जाण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. आमचा तेजस दादा ब्लॉगर यांची सध्या खूपच लो कॅपॅसिटी राहिली आहे. असं वाटतं यांना रोजच घेऊन यावं इकडे. तुम्ही पाहू शकता मागं आमची कॅपॅसिटी थोडी Low झाली झाली आहे. त्यामुळे आम्ही तर 2 मिनटाचा ब्रेक घेतला आहे. आणि हे बघा आमचे तेजस दादा थकले आणि आमचे बॉडी बिल्डर. तर फायनली गाईज आपण मंदिरावर पोहोचलेलो आहे. तर 2 मिनटाच्या आत आपण मंदिरात पोहोचणार आहेत. आपले तेजस भाऊ चार्जिंग डाऊन झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला झेंडा दिसेल तिथं. आपले तुषार भाऊ एकटं पुढे जाते आमच्या तेजस भावाला घेऊन. रस्ता पाहू शकता तुम्ही. सांभाळून ये तेजस भाऊ. हा पायऱ्या ती या म्हणा तेजू. येस अरे अरे चुला बी आहे. तर फायनली मित्रांनो आपण मंदिरात आलेलो आहे. पाहू शकता. तर फायनली मित्रांनो आम्ही सप्तशृंगी माताच्या मंदिराच्या जवळ पोचलो आहोत. हे पहा मित्रांनो सप्तशृंगी माताचं मंदिर गाडणकरांनी बांधलंय मित्रांनो मंदिर. बोला सप्तशृंगी माता की जय. मित्रांनो एकदा या इथं माताचं दर्शन करा. भव्य दिव्य असं मंदिर आहे मित्रांनो. तर फायनली मित्रांनो मी माताच्या मंदिरावर पोचलो आहोत. माझी एनर्जी पूर्वी लो झाली होती. व्हिडिओ मनोज आणि तुषारने कंटिन्यू केला. तर हे पहा माताचं मंदिर आणि साईड लोकेशन पहा. आपण मनोज ब्रो काय करतोय काय माहिती. घरी घेऊन जातो वाटस. तुषार पूजा करतोय. तर एखादा तासा लोंग आम्ही इथं बसू जेवण मग करू मग खाली धरणाकडे जाऊ. तर व्हिडिओमध्ये राहा शॉर्टमध्ये. माहीत पुरी एनर्जी लो झाली. पुढं मनोज व्हिडिओ कंटिन्यू करेल आणि तुषार करेल. तोपर्यंत मी थोडा चिल मारून घेतो. अरे राम हरी हरी. तर मित्रांनो आता तुम्हाला मी गार्डनचं फॉरेस्ट दाखवतो. तर
पहा आमचं गार्डनची मायानगरीचं मोठं फॉरेस्ट जंगल आहे पूर्ण. या जंगलावर बसलेलं आहे मित्रांनो माताचं मंदिर सत्तरसुंगी माता. व्ह्यू एन्जॉय करा, छान छान व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे धरण आहे या साईडला मित्रांनो आमची गार्डन नगरी आहे. तर आता डायरेक्ट जेवण करायच्या वेळेस भेटू, तोपर्यंत बाबा आहे. या डबा रिकामा मध्ये मुरगुडा कुरकुरा टाकणार त्याचा हवामान दूर देते. तर मित्रांनो जेवण चालू आहे. दगड आहे पहिलं दगड. हे पण आम्ही काय खावडतोय आम्ही आयरणी भाषा चेंदाना म्हणतोस. येणार वरला बरोबर शब्द माहिती आहे. मित्रांनो ब्लॉग इथं एंड होतो. आमची जर्नी खूप छान झाली. माझी एनर्जी पुरी डाऊन झाली होती. तुषार आणि मनोजने ब्लॉग कंटिन्यू केला, त्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्हाला ब्लॉगमध्ये काय काय आवडलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या दोघा भावांची बी यूट्यूब चॅनलची लिंक टाकणार आहे मी, त्यांना बी सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.